आज आपण बघणार आहोत चमचमीत गवारीची रस्सा भाजी. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारी अशी भाजी तुम्ही एकदा नक्की करून बघा. पोळी भाकरी भाताबरोबर तुम्हाला याचा आस्वाद घेता येईल. वेगळं वरण किंवा आमटी बनवावी लागणार नाही. तर रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्ससह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे, म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा. जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. गवारीची भाजी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण गावरान गवार घेतली आहे, जी अगदी 1/2 किलो प्रमाणात आहे. साधारणतः 3 ते 4 जणांना याची भाजी अगदी व्यवस्थित पुरू शकते. दोन्हीकडच्या साईड्स काढून अशा मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये मोडून घेतलेल्या आहे. साध्या गवारीच्या तुलनेत हलकीशी कूस असलेली गावरान गवारीची भाजी चवीला अगदी छान लागते. तर इथे आपण गावरान गवार घेतलेली आहे. तुम्हाला जी उपलब्ध असेल, तुम्हाला जी आवडेल, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. आता बऱ्याच ठिकाणी बारीक चिरून गवार घेतली जाते. तुम्ही चिरून घेऊ शकता, मोडून घेऊ शकता. बाकी भाजी बनवण्याची पद्धत सेमच आहे. गवार मोडून घेतल्यानंतर पाण्यामध्ये स्वच्छ आपण धुवून घेतली आणि पाण्यामध्ये भिजत घातली. ज्या आयत्या वेळेस तुम्हाला भाजी करायची असेल, निथळून तुम्ही भाजीमध्ये वापरू शकता. तशी ही भाजीची आपली तयारी झालेली आहे. दुसरीकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. हिरवी मिरची आवडीनुसार कमी अधिक करू शकता. 5-6 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि फक्त 1 इंच आल्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे. सोबतच अर्धा चमचा आपण इथे साधं जिरं घेतलेलं आहे आणि 2 चमचा आपण इथे किसून सुकं खोबरं घेतलंय. तुम्ही डेसिकेटेड कोकोनट वापरलं तरी सुद्धा चालू शकेल. आणि मूठभर आपण इथे कोथिंबीर घेतलेली आहे. आता हे वाटण करत असताना अजिबात पाण्याचा उपयोग करायचा नाही. असंच मिक्सरला चालू बंद करत फिरवून घेतलेलं आहे. तर गवारीची भाजी चविष्ट होण्यासाठी हे वाटण करणं खूप जास्त गरजेचं आहे. याने तुमच्या भाजीला चव अगदी मस्त येते. तसं हे वाटण आपलं तयार झालेलं आहे. दुसरीकडे गॅसवर एक कढई गरम करत ठेवलेली आहे. कढई छान गरम झाली की यामध्ये फक्त चमचाभर आपण तेल घेतलेलं आहे आणि मगाशी जी आपण निवडून पाण्यामध्ये भिजत घातलेली गवार होती ती एका चाळणीवर काढून निथळून संपूर्ण पाणी काढून घेतलंय. आता या तेलावर आपल्याला गवार मस्त 5 मिनिटं चांगली खरपूस भाजून घ्यायचंय आणि थोडंसं आपण यामध्ये मीठ घालणार आहोत. म्हणजे अगदी 1/2 चमचा मीठ घातलंय. म्हणजे भाजी खाताना पानसट लागणार नाही. शिवाय मीठ घातल्यामुळे गवार पटकन भाजली जाते आणि करपसुद्धा नाही. अशा छोट्या छोट्या टिप्स असतात. त्या सगळ्या टिप्स वापरून आपल्याला स्वयंपाक करता येतो. मोठ्या आचेवर साधारणतः अगदी तळापासून ढवळत 5 मिनिटं आपण गवार चांगली भाजून घेणार आहोत. म्हणजे यातला सगळा कच्चेपणा कमी होईल. एक तर थोडंसं मीठ घातल्यामुळे भाजीच्या आतपर्यंत चांगलं मुरलं जाईल आणि भाजी पानसट सुद्धा लागणार नाही. तर साधारणतः इथे 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत. हलकासा रंग बदलला, थोडा सुगंध यायला सुरुवात झालं की गवार एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे. आता सेम कढईमध्ये पुन्हा पळीभर आपण तेल घेतलेलं आहे. तेल तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता. हलकंसं तेल गरम झालं की इथे आपण एक मध्यम आकाराचा कांदा बारीक